महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव 75% अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे रक्कम जमा झाली नाही आणि त्यानंतर अफवा सुटल्या होत्या की पोळ्याच्या शुभमुहूर्तावर पीक विमा मिळणार, आज पीक विमा मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही। त्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून आज अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आज या जिल्ह्यामध्ये 101 कोटींचा पीक विमा जमा केली जाणार असल्याची माहिती स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून पत्रकाराच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। स्वतः आता ही बातमी पेपरलाच आलेली आहे, तुम्ही स्वतः पाहू शकता, पेपरला बातमी आलेली आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये आता परतावा जमा होणार, यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। तुम्हाला आता लगेच ही यादी चेक करायची आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आज अखेर आलेलीच आहे, कारण की पीक विम्याचा 75% हिस्सा आता वाटप केला जाणार आहे। बघा, दुसऱ्या टप्प्याची सर्व शेतकरी बांधव वाट पाहत होते। ही रक्कम आता हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या की जे काय तुम्ही पीक विम्याची वाट पाहत होता तो पीक विमा तुम्हाला मिळाला नव्हता। आज शासनाच्या माध्यमातून 75% रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती स्वतः शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, जाणून घ्या की आता जो काय पीक विमा आहे, आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2022, 2023 आणि 2024 आणि बघा मे महिन्यामधील 2025 या 3 वर्षांचा पीक विम्याची यादी आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। तुम्ही या यादीमध्ये बघा तुमचे नाव तपासू शकता। बघा, आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे पासून बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या, अशा अफवा या ठिकाणी सुटल्या होत्या की पीक विमा आज जमा होणार आहे, उद्या जमा होणार, परंतु सत्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही। आता त्याचमुळे बघा सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आज जारी केलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की एकदा तपासून घ्या। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि बघा विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये दिलेली आहेत मागील 3 वर्षांचा। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। 2022, 2023 आणि 2024 हे जे काय महत्त्वाचे 3 वर्ष आहे, या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता। आता काही शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळाला होता, तो भाग वेगळा, परंतु तो 25% बी अग्रिम काहीच शेतकऱ्याला मिळाला, सर्व शेतकऱ्याला 25% पण अग्रिम मिळालेला नव्हता। आता बघा, महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय आज जारी केलेला आहे। आता कोणत्या पिकाला किती भरपाई मिळणार आहे, पीक विमा किती मिळणार, तर बघा भाताचं जे काय पीक आहे या पिकाला 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळणार आणि जी काय ज्वारी आहे, बघा आता ज्वारी आणि बाजरी, म्हणजे की जी ज्वारी आहे ती 33,000 रुपये आणि जी काय बाजरी आहे ती 32,000 रुपये। आता भुईमुग बघा 45,000 रुपये हेक्टर आणि सोयाबीन 55,000 रुपये हेक्टर, मूग 28,000 रुपये हेक्टर, उडीद 25,000 रुपये हेक्टर बघा, आणि तूर 47,000 रुपये हेक्टर, आणि जो काय कापूस आहे ते 60,000 रुपये हेक्टर आणि मका 36,000 रुपये हेक्टर। बघा अशा प्रकारे हे विभागणी करण्यात आलेली आहे। प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पिकांची देखील यादी जारी करण्यात आलेली आहे। कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार बघा हे या ठिकाणी या यादीमध्ये सांगण्यात आलेले आहे। बऱ्याच दिवसापासून बघा बऱ्याचशा ज्या काय अफवा सुटल्या होत्या, हे पीक विमा आज येणार होता, उद्या येणार होता, पोळ्याच्या मुहूर्तावर येणार होता, या मुहूर्तावर येणार होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता। परंतु आज या ठिकाणी सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय अर्जंट जारी केला आहे। हा पीक विमा गेल्या 3 वर्षाचा या ठिकाणी आहे आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी बघा एकत्र जमा होत आहे। म्हणजे बघा 2022 पासून ते 2025 पर्यंत
पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर ठरत आहे. बघा, काल पहिल्या टप्प्यात ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता बघा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता ही जी काय टप्पे आहे हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो 25% अग्रिम ज्या शेतकऱ्याला मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल 25% अग्रिम देखील काही शेतकऱ्याला मिळालेला आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आणि आज या ठिकाणी टोटल जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा आज बघा म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा दुपारपासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ठिकाणी सुरुवात सुरू झालेली आहे. रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार असे शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे. आता बघा जे काय आपलं महाराष्ट्र आहे, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे साहेब यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस बँकमध्ये आहे त्यांना कालच्या ठिकाणी पैसे मिळाले पण आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत 100% रक्कम जमा केली जाणार आहे. आता बघा 2022 आणि 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले बघा आणि त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% आज त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. परंतु काही महत्त्वाचे जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता जे काय महत्त्वाचे जिल्हे आहे याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी रक्कम जमा होणार असं सांगण्यात आलं आहे. आता बघा ही अपडेट फक्त या ठिकाणी 5 मिनिटांपूर्वीची होती. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा दुपारपासून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याचा निर्णय जारी झाला होता. बघा आज रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यांची या ठिकाणी अपेक्षा कमी या ठिकाणी नाही व्हावी. म्हणजे की बघा शेतकरी बरेचसे या ठिकाणी चिंता करत होते आम्हाला पीक विमा मिळणार का, पण त्यांना 30,000 ते 35,000 रुपये पीक विमा मिळत आहे. कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून बघा विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे ठरवलेले आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये बघा आता 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये बघा पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा 25% अग्रिम ज्या शेतकऱ्याला मिळाला नव्हता त्या शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळून पुन्हा या ठिकाणी दुसरा टप्पा म्हणजे की टोटल 100% अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाणार आहे. बघा म्हणजे की त्यांच्या खात्यामध्ये टोटल 100% रक्कम त्यांना मिळणार आहे. आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे. आता तुम्हाला हे पाहायचं आहे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का, आता हे पैसे कसे मिळणार असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता. तर काळजी करू नका, कारण जे काही का रक्कम आहे डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा आता काही शेतकऱ्याला उशीर देखील होऊ शकतो, रात्रीचे 12 देखील वाजू शकतात, परंतु बघा कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आज या ठिकाणी आदेश दिले आहे. त्यामुळे बघा आज या ठिकाणी सकाळी काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार, परंतु आज रात्रीच्या 12 वाजू तरी पण तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. बघा आणि आज दुपारी पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे अशा या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी सांगितले आहे. बघा आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केलं जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मग बघा आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. पण या गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. बघा कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामं पूर्ण केलेली नाही त्यांना हा लाभ मिळणार नाही. सरकारने कोणत्या महत्त्वाच्या अटी घातल्यात आलेल्या आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर मग या ठिकाणी आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये असा पीक विमा कधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. कारण आता बघा 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकाच वेळी एकाच टायमाला शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे. बघा आता पहिला टप्पा प्लस दुसरा टप्पा म्हणजे टोटल 100% रक्कम आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. बघा आता रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो ही न्यूज आता आपण रात्री देत आहोत. म्हणजे बघा ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे काय डेप्युटी सीएम आहे बघा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे बघा यांनी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी सर्व बँकांना फोन करून आदेश दिले आहे. या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देखील घालण्यात आले आहे. जे शेतकरी या अटीची पूर्तता करतील
त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होणार आहे. ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विम्याचा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करावी. ती जमा केल्यावर बघा त्यांना 100% पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी बघा 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजून पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घ्या. बघा तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का, तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का, बघा तुमच्या खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का. बघा जर हे जे काय महत्त्वाची कामं तुम्ही केलेली नसतील बघा तर या ठिकाणी पीक विमा खात्यामध्ये जमा होऊनही तुम्हाला मेसेज येणार नाही. ही महत्त्वाची कामे पूर्ण करा कारण दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे. बघा तर त्या यादीमध्ये जे काय जिल्हे आहे ते म्हणजे की पुणे आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर, रत्नागिरी, बघा रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार अशी माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला या ठिकाणी तत्काळ तुम्हाला खातं या ठिकाणी चेक करावं लागणार. बघा तुम्हाला या ठिकाणी मेसेज पण येणार आहे. आता मेसेज आल्यानंतर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये टोटल या ठिकाणी 35,000 रुपयापर्यंतची देखील रक्कम जमा होणार आहे. आता तुम्ही कसलीच चिंता करायची नाही. आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्त्वाची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की पोळ्याच्या मुहूर्तावर पीक विमा जमा होणार, आज जमा होणार, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तर ही होती आताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. धन्यवाद.